नमस्ते बच्चों। बच्चों आप सब अच्छे होंगे, आप सब पढ़ाई कर रहे होंगे। बच्चों आप सब आपके घर में होंगे। तो बच्चों मैं फिर से आपके सामने आया हूँ। मेरा नाम है अब्दुल कादिर जिलानी, श्री काशी महालिंग स्वामी प्रौढ़शाला बी दुर्गा। बच्चों मैं यहाँ पर हिंदी शिक्षक के रूप में कार्य कर रहा हूँ। बच्चों फिर से मैं आज आपको तृतीय भाषा हिंदी वल्लरी 8वीं कक्षा इस पाठ्यक्रम से मैं आपको एक नया पाठ लेकर आपके सामने आया हूँ। तो बच्चों मैं पाठ करने से पहले कुछ कवियों के नाम बताऊंगा, तो सुनिए। तो यहाँ पर हमारे भारत के 12वीं शताब्दी से लेकर 16वीं शताब्दी तक बच्चों हमारे देश में जो बहुत से ऐसे दार्शनिक कवियां गुजरे, उस समय हमारे देश में वे दोहों को रचाया करते थे। ऐसे दोहों को रचाने वाले महान कवियों में बच्चों आप उनके नाम बताएंगे? अच्छा बताओ। मीराबाई, तुलसीदास, वृंददास, सूरदास। अच्छा तो इन्हीं में और एक नाम है, बताओ बच्चों, कबीरदास। तो बच्चों बहुत सही आपने हमें उत्तर बताया। तो बच्चों आप अपने घर पे रहकर अच्छी पढ़ाई कर रहे होंगे और स्वस्थ रहना, प्रतिदिन स्नान करना, भोजन करना अच्छा शुद्ध, और योगा करना बच्चों, और व्यायाम करना, और हमें अच्छे काम में लीन रहना। ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳೇ ತಾವು 8ನೇ ತರಗತಿಯ ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮಗೆ ಕೊನೆಯ ಪಾಠವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದೇನೆ. ಅದು ಯಾವುದು ಗೊತ್ತಾಗಿದೆ ನಿಮಗೆ? ಕಬೀರ್ ಕೆ ದೊಹೆ. ಹಾಗಾದರೆ ಕಬೀರದಾಸರ ಈ ಒಂದು ದೊಹೆಯನ್ನು ನಿಮಗೆ ಇವತ್ತು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದೀನಿ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ ತಾವು 8ನೇ ತರಗತಿಯ तृतीय भाषा हिंदी वल्लरी पाठ्य पुस्तकವನ್ನು ತೆಗೆಯಿರಿ. तो बच्चों देखेंगे हम। तो आज कबीर के दोहे। तो कवि कबीरदास, अगर कवि कबीरदास। तो बच्चों सबसे पहले हम कबीरदास जी के जीवन से परिचित होंगे। तो उनका यहाँ संक्षिप्त कवि परिचय है, देखिए। आइए जानते हैं महान संत कबीर के जीवनी के बारे में। संत कबीर का जन्म 1399 ईस्वी में हुआ था। भारतीयों की रूढ़िवादिता एवं आडंबरों पर करारी चोट करने वाले महात्मा कबीर की वाणी आज भी घर घर में गूंजती है। वे भक्ति काल के प्रखर साहित्यकार थे और समाज सुधारक भी। कबीर ने हिंदू मुस्लिम दोनों जातियों को एक सूत्र में बांधने का प्रयास किया और धर्म के झूठे आडंबरपूर्ण कर्म कांडों पर जमकर प्रहार किया। वे निर्गुण ब्रह्म के उपासक थे और जाति व्यवस्था के घोर विरोधी थे। उन्हें हिंदू मुस्लिम एकता का पहला प्रवर्तक माना जाता है। उन्होंने भारतीय समाज को दकियानुसी एवं तंगदिली से बाहर निकालकर एक नई राह पर डालने का प्रयास किया। साखी, सबद, रामायणी के अतिरिक्त बीजक में उनकी रचनाएं संग्रहित हैं। उनकी उलट बांसियां भी बहुत प्रसिद्ध हैं। कबीर का जन्म हिंदू परिवार में और पालन पोषण मुस्लिम परिवार में हुआ था। काशी के घाट पर रामानंद जी के चरण स्पर्श हो जाने से कबीर ने अपने को धन्य माना और उन्हें अपना गुरु स्वीकार किया। वे जुलाहे का कार्य करते थे। उनकी पत्नी का नाम लोई था। 119 वर्ष की अवस्था में मगहर में कबीर की मृत्यु हो गई। उनकी मृत्यु पर उनके अनुयायियों में अंतिम संस्कार को लेकर विवाद हुआ। कहते हैं कि जब शव की चादर उठाई गई तो उसके नीचे कुछ फूल पड़े थे। कबीर अधिक शिक्षित नहीं होने के बावजूद भी अपने युग के सबसे बड़े समाज सुधारक सिद्ध हुए। वे निराकार ब्रह्म के उपासक थे। दरअसल कबीर क्रांति दृष्टा युग पुरुष थे। बच्चों कबीरदास जी का संक्षिप्त जो कवि परिचय देखा ना, कबीरदास जी कैसे हैं? वे हमारे देश के महान कवियों में गिने जाते हैं। तो ऐसे महान कवि का परिचय हमने प्राप्त कर लिया। तो बच्चों मैं अब आपको इस दोहे के बारे में जानने से पहले कबीरदास जी का आशय क्या है, इस दोहे के द्वारा वो क्या बता रहे हैं, तो उसके बारे में जानकारी प्राप्त करेंगे। सुनिएगा।
अच्छे गुण स्वभाव से मनुष्य को मान सम्मान की प्रतीक होती हैं, मान सम्मान की प्रतीक होते हैं। तो बच्चों अच्छे गुण ಹಾಗಾದರೆ ಈ ದೋಹಾದ ಮುಖಾಂತರ ಕಬೀರದಾಸರು ನಿರ್ದೇಶಿಸ್ತಾರೆ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳು ನಮ್ಮ ಏನಂದ್ರೆ ಮಾನ ಸಮ್ಮಾನದ ಪ್ರತೀಕವಾಗುತ್ತವೆ। ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮಾನ ಸಮ್ಮಾನದ ಪ್ರತೀಕಗಳಾಗುತ್ತವೆ, ಸಂಕೇತಗಳಾಗುತ್ತವೆ। बुराई से परस्पर स्नेह भाव बढ़ नहीं सकता। ಹಾಗಾದರೆ ಕೆಟ್ಟತನದಿಂದ ಪರಸ್ಪರ ಬಾಂಧವ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಮ್ಮನ್ನ ದೂರ ಆಗ್ತಾರೆ, ಸ್ನೇಹಿತರು ಹತ್ರ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಸಂಬಂಧಗಳು ಕಳೆದು ಹೋಗ್ತವೆ। ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಗುಣಗಳಿಂದ ಬೇರೆಯವರನ್ನು ನಾವು ಪರಿಚಿತರಾಗಬೇಕು। ಎಷ್ಟು ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣ ಇರ್ತವೆ ಅಷ್ಟು ಜನ ನಮಗೆ ಹತ್ತಿರ ಆಗ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಗುಣಗಳು ಕೆಟ್ಟದಾದರೆ ಅಷ್ಟೇ ದೂರ ಆಗ್ತಾರೆ, ಸ್ನೇಹಿತರು ಆಗೋದಿಲ್ಲ, ಸ್ನೇಹಿತರು ದೂರ ಆಗ್ತಾರೆ। मन वचन और कर्म से पवित्र रहो। ಹಾಗಾದರೆ ಮನಸ್ಸು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಭಾಷೆ, ವಚನ, ನಮ್ಮ ಮಾತುಗಳು, ನಮ್ಮ ಕರ್ಮಗಳು ಇದರಿಂದ ನಾವು ಪವಿತ್ರರಾಗಬೇಕು। यही भगवान की भक्ति का सच्चा स्वरूप है। ಹಾಗಾದರೆ ಇದೇ ದೇವರ ಭಕ್ತಿಯ सत्य प्रामाणिक स्वरूपवाಗಿದೆ। तो बच्चों आप इस दोहे का आशय समझ लिया ना? तो मैं इस दोहे को पढ़ूंगा, आप ध्यानपूर्वक सुनिएगा। पाठ 17 कबीर के दोहे, पृष्ठ संख्या 125। ಹಾಗಾದರೆ ಈ ತೃತೀಯ ಭಾಷಾ ಹಿಂದಿ ವಲ್ಲವಿ ಪಠ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪುಟ ಸಂಖ್ಯೆ 125 ತೆಗೆಯಿರಿ। ಇದರಾಗ ನಾನು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ದೋಹಾವನ್ನು ಓದುತ್ತೇನೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ತಾವು ಓದುವ ರೂಢಿಯನ್ನು ಹಾಕೊಳ್ಳಿ, ಸುಮ್ಮನೆ। ऐसी बानी बोलिए मन का आपा खोए, और को शीतल करे आप हम शीतल होए। सांच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप, जाके हृदय सांच है, पाके हृदय आप। बड़ा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर, पंक्ति को छाया नहीं, भर लागे अति दूर। दुख में सुमिरन सब करई, सुख में करई ना कोई, जो सुख में सुमिरन करई तो दुख काहे होए। तो बच्चों आप इस दोहे को सुनाना। तो बच्चों मैं अब आपको इन दोहे के द्वारा आने वाले नए शब्दों को बताऊंगा, उसके बाद मैं इसका भाव आपको भावार्थ समेत विवरण दूंगा। तो बच्चों आप यहाँ पर देखिएगा नए शब्द। वाणी, वाणी वचन मातु। आपा अहंकार गर्व घमंड, और दूसरे शीतल ठंडा, सांच सच, तप तपस्या, जाके जिसके, हृदय, हृदय का अर्थ है हृदय। आप ಇಲ್ಲಿ ಪಾಠದ ಮಕ್ಕಳೇ आप ಅಂದ್ರೆ ಭಗವಾನ್, ಯಾಕಂದ್ರೆ ಜಿಸ್ಕೆ ಹೃದಯ आप है, ಯಾವ ಹೃದಯದಲ್ಲಿ ತಾವುಗಳಿಂದ ತಾವುಗಳಿಗೆ ದೇವರು ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ। आप ಅಂದ್ರೆ ಭಗವಾನ್। बड़ा लंबा, चौड़ा, ಎತ್ತರವಾದದ್ದು। ಭಯ होना, ಭಯ ಅಂದರೆ होना ಆಗುವುದು। खजूर का पेड़, उत्पत्ति मर, ಎತ್ತರವಾದಂತಹ ಖಜೂರ್ ಹಣ್ಣಿನ
पंथी यात्री, राही यात्रिका। सुमिरन स्मरण करना। काहे क्यों, कोई कोई, होता होय। तो बच्चों आप इन शब्दों को लिख लिया ना? ಹಾಗಾದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ ಈ ಶಬ್ದಗಳನ್ನ ತಾವು ಬರ್ಕೊಂಡ್ರಾ? ಸರಿ. ಯಾವಾಗ ನಾವು ಈ ದೋಹೆಗಳನ್ನ ಅಥವಾ ಪಾಠವನ್ನು ಓದ್ತೀವಿ ಅವಾಗ ಈ ಶಬ್ದದ ಅರ್ಥಗಳನ್ನು ನಾವು ಇಟ್ಕೊಂಡು ಓದುವುದರಿಂದ ನಮಗೆ ಪಾಠ ಓದುವಲ್ಲಿ सरल आगते ಮತ್ತು पाठ ತಿಳಿಯುತ್ತದೆ, अर्थवागते। तो बच्चों जब हम पाठ को पढ़ते हैं तो तब हमें क्या होता है, इन शब्दों को आगे रखने से पाठ पढ़ना आसान होता है और हमें पाठ समझ में आता है। तो अच्छा बच्चों, अब मैं इस दोहे का भावार्थ के साथ विवरण दूंगा, आप ध्यानपूर्वक सुनिएगा। तो सुनिए। कवि कबीरदास जी कह रहे हैं, ऐसी बानी बोलिए। बानी का अर्थ है माತು, बोलिए ಹೇಳುವುದು। ऐसी ಇಂತಹ ಇಂತಹ ಮಾತನ್ನಾಡಿ, ಇಂತಹ ವಚನನ್ನ ಹೇಳಿ, ಇಂತಹ ನೀವು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಬೇಕು। ಮನ್ ಕಾ ಆಪಾಪ್ ಹೋಯ್, ನಾವು ಬೇರೆಯವರ ಜೊತೆಗೆ ಮಾತನಾಡುವಾಗ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡಬೇಕು। ನಾವು ಮಾತಾಡೋದ್ರಿಂದ ಅವರ ಮನಸ್ಸಿನ ಅಹಂಕಾರ ಹೋಗಬೇಕು। ಆಪ ಆಪ ಅಂದರೆ ಅಹಂಕಾರ। तो मन का आपाप होए, मनस्सिನ अहंकार होगबेकु। अच्छा बच्चों, समझ में आया? ऐसी वाणी बोलिए, मन का आपाप होए। ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಬೇರೆಯವ್ರ ಜೊತೆಗೆ ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಶೈಲಿ ಇರಬೇಕಂದ್ರೆ, ಅವರು ನಮ್ಮಿಂದ ಸಿಟ್ಟಾಗ್ತಾ ಇದ್ರು, ಆ ಸಿಟ್ಟು ಹೋಗಲಾಡಿಸಬೇಕು, ಅವರ ಅಹಂಕಾರವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಬೇಕು। ಕೆಲವೊಬ್ಬರಿಗೆ ಸ್ವಭಾವ ಇರುತ್ತೆ, ಕಾಮನ್ ಆಗಿ ಮಾತಾಡಿದವರು ಗರ್ಜಿಸ್ತೇನೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಜೋರಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ। ಅಂತಹ ಮನಸ್ಸಿನ ಮನುಷ್ಯರಿಗೂ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡಬೇಕು। ಆ ಮಾತಿಂದ ಅವರು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಆಗಬೇಕು, ಅವರ ಅಹಂಕಾರ ಹೋಗಿ ಅವರು ನಮ್ಮ ಮಾತನ್ನು ಕೇಳೋರಾಗಬೇಕು। तो ऐसी वाणी बोलिए, ಇಂತಹ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿರಿ। ಮನಕ ಆಪಾಪ ಹೋಯ್, ಮನಸ್ಸಿನ ಅಹಂಕಾರ ಹೋಗಬೇಕು। और को शीतल करे, शीतल ಕೂಲ್। ನಮ್ಮ ಮಾತುಗಳಿಂದ ಬೇರೆಯವರು ಮನಸ್ಸು ಮೃದುವಾಗಬೇಕು, ಅವರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಶಾಂತಿ ಸಿಗಬೇಕು, ಅವರ ಮನಸ್ಸು ತಣ್ಣಗಾಗಬೇಕು, ಅಂತಹ ಮಾತನಾಡಬೇಕು। ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಪ್ರವಚನಗಳನ್ನು ಕೇಳಾಕೋಬೇಕು। ಮಹಾನ್ ದಾರ್ಶನಿಕರು, ಮಹಾತ್ಮರು, ಮೌಲ್ವಿಗಳು, ಫಾದರ್, ಪಂಡಿತರು, ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು, ಇವರ ಪ್ರವಚನದಲ್ಲಿ ಬಹಳ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಶಾಂತಿ ಸಿಗುತ್ತೆ। ಅದಕ್ಕೆ ಇಂತಹ ಜನರ ಒಡನಾಟದಲ್ಲಿ ನಾವು ಇರಬೇಕು। तो ಅವರನ್ನು ಶೀತಲ್ ಕರೆ, ನಾವು ಯಾವಾಗ ಮಾತಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಮನಸ್ಸು ನೋವಾಗುವಂತಹ ಮಾತನಾಡಬಾರ್ದು, ಅವರ ಮನಸ್ಸು ತಣ್ಣಗಾಗಬೇಕು। ಆಪ ಹೂ ಶೀತಲ್ ಹೋಯ್, ಹಾಗಾದರೆ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸು ತಣ್ಣಗಾಗಬೇಕು, ಅವರ ಮನಸ್ಸು ತಣ್ಣಗಾಗಬೇಕು, ನಿಮ್ಮೇಲೆ ಅವರು ಸಿಟ್ಟಾಗಬಾರ್ದು, ಅಂತಹ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾವು आड़ಬೇಕು। तो बच्चों, पहला जो दोहा है, कवि क्या करें, ऐसी वाणी बोलिए, मन का आपाप होए, और को शीतल करे, आप हूँ शीतल होए। तो इस दोहे का भावार्थ है बच्चों, आप ऐसी बातें कीजिए जिससे उनके मन का अहंकार दूर हो जाए और उनका मन बहुत ठंडा हो जाए, उनके मन को शांति मिले और आपको भी इससे आपका मन भी ठंडा हो जाए। ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಏನೋ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೂ ಶಾಂತಿ ಸಿಗಲಿ। ಇಂತಹ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾವು ಬೇರೆಯವರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಬೇಕಂತ ಕಬೀರದಾಸರು ತನ್ನ 1ನೇ ದೋಹಾದಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತಾರೆ। तो बच्चों आगे बढ़ेंगे, देखिए कवि कह रहे हैं, सांझ बराबर तप नहीं,
कभी क्या कर रहे हैं, सांच सच बराबर तप नहीं, ಹಾಗಾದರೆ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಸಮನಾಗಿ ಮತ್ಯಾವುದು ಮಾತವಿಲ್ಲ। सत्य जो सही कहते हैं, जो सत्य कहते हैं, उसके बराबर कोई भी बात नहीं है। झूठ बराबर पाप, ಹಾಗಾದರೆ सुल्ल ಹೇಳುವುದು पापಕ್ಕೆ ಮೂಲ। तो जब झूठ बोलते हैं तो हमारे अंदर एक पाप बढ़ जाता है। तो इसीलिए हमें कभी जीवन में झूठ नहीं बोलना चाहिए। तो कभी क्या कह रहे हैं यहाँ, सांच बराबर तप नहीं, तो सच के बराबर कोई भी बात नहीं है। इसीलिए सच का बहुत स्थान हुआ है। और झूठ बराबर पाप, जब झूठ बात कहते हैं तो हमारा पाप बढ़ जाता है, हमारे अंदर एक पाप समा जाता है, ನಮ್ಮೊಳಗೆ ಒಂದು ಪಾಪ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗುತ್ತೆ। ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎಂದಿಗೂ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳಬಾರದು। ಜಾಕೆ ಹೃದಯ ಸಾಚ ಹೇ, ಯಾರು ಸತ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾರು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಯಾರು ಸತ್ಯ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ, ಅವರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ ಭಗವಾನ್ ಹೇ। यहाँ पर ಯಾರು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಸುಳ್ಳು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ, ಸತ್ಯವಾದಿಗಳಾದರೆ ಅವರ ಮನದಲ್ಲಿ ದೇವರು ಇದ್ದಾನೆ। ತಾಕೆ ಹೃದಯ ಹಾಗಾದರೆ ಯಾರು ಪ್ರಾಮಾಣಿಕರನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಯಾರು ಚೆನ್ನಾಗಿ ಸತ್ಯನಾಡ್ತಾರೆ, ಅವರ ಮನದಲ್ಲಿ ದೇವರಿದ್ದಾನೆ। ಯಾರು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಮಾತನ್ನಾಡಂಗಿಲ್ಲ, ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರ ಮನದಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ದೇವರು ಅಂದರೆ ಪಿಶಾಚಿ ಅಡಗಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ। ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹಾಗೆ ಮಕ್ಕಳೇ ಯಾವಾಗಲೂ ಸತ್ಯವನ್ನೇ ಆಡಬೇಕು, ಸುಳ್ಳು ಮಾತಾಡಬಾರದು। ಸುಳ್ಳು ಮಾತಾಡೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಮನದ ಪಾಪಗಳು ತುಂಬ ಹೋಗ್ತವೆ। ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂದಿಗೂ ಸುಳ್ಳು ಹೇಳಬಾರದು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ವಚನಗಳು ಏನಿರಬೇಕು, ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿರಬೇಕು। तो कवि यहाँ कह रहे हैं, साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप, सच के बराबर कोई भी नहीं है, झूठ के बराबर क्या है, पाप है। जहाँ भगवान है वहाँ अच्छे क्या है नहीं काम है। जिसके मन में अच्छी बातें हैं उसके मन में भगवान है, जो बुरा करता है उसके मन में शैतान है। ಯಾರು ಕೆಟ್ಟದ್ದನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವನ ಮನದಲ್ಲಿ ಯಾದರೆ ದೆವ್ವ ಅಡಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ। ಅದಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳೇ ನಾವೆಂದಿಗೂ ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳಬಾರ್ದು। झूठ कभी झूठ कभी हम नहीं करना चाहिए। आगे चलेंगे बच्चों, हम होना मोरने दोहा। बड़ा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर। ನೋಡಿ, ನಾವು ಎತ್ತರವಾಗಿ ಬೆಳೆದಿದ್ದೀವಿ, ಶ್ರೀಮಂತರಾಗಿದ್ದೀವಿ, ಆದರೆ ದಾನ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಗುಣಗಳು ನಮ್ಮ ಒಳಗಿಲ್ಲ। ಸಜ್ಜನರಾಗಿದ್ದೀವಿ, ಶ್ರೀಮಂತರಾಗಿದ್ದೀವಿ, ಬೇಕಾದಷ್ಟು ಸಂಪಾದನೆ ಇದೆ, ನಮ್ಮ ಕಡೆಗೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ಏನೋ ಸಂಪತ್ತಿದೆ, ಆದರೆ ನಾವು ಬೇರೆಯವರಿಗೆ ದಾನ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಗುಣವನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ। ಹಾಗಾಗಿ ಆ ಸಂಪತ್ತಿ ತಗೊಂಡು ಏನು ಮಾಡೋದು? ಯಾಕಂದರೆ ಬಡವರಿಗೆ, ಅನಾಥರಿಗೆ, ಅಂಗವಿಕಲರಿಗೆ, ಏನೋ ತುಂಬ ಹಿಂದೆ ಉಳಿದ ಜನಾಂಗದವರಿಗೆ ದಾನ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಗುಣವನ್ನು ಉಳ್ಳವನಾಗಿರಬೇಕು। ಶ್ರೀಮಂತ ಇದ್ದಾನೆ, ಊರಿಗೆ ಗೌಡನಾಗಿದ್ದಾನೆ, ಪಟೇಲನಾಗಿದ್ದಾನೆ, ಹೌದಾ, ಊರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯ ಅಂತ ಅನಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಆದರೆ ಅವನಲ್ಲಿ ದಾನ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಗುಣ ಇಲ್ಲ। ಹಾಗಾಗಿ ಅವನ ಶ್ರೀಮಂತಿಕೆ, ಅವನ ಆಸ್ತಿ ಅಂತಸ್ತು ಏನು ಕೆಲಸಕ್ಕೆ, किस काम के लिए है वह बड़ा। तो इसीलिए बड़ा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर, जिस प्रकार वृक्ष जो खजूर का वृक्ष ऊंचा होता है, बहुत लंबा होता है, लेकिन उसके तने बहुत छोटे छोटे होते हैं, तो उसकी छाया जो गिरती है वह किसी को नहीं समाती। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಉತ್ಪತ್ತಿಯ ವೃಕ್ಷ ಎತ್ತರವಾಗಿ ಬೆಳೆದಿದೆ, ಆದರೆ ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅದರ ಕೆಳಗೆ ಪ್ರಯಾಣಿಕ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ತುಂಬ ಬಿಸಿಲಿದೆ, ಆದರೆ ಅದರ ಎಲೆಗಳು, ಅದರ ರೆಂಬೆ ಕೊಂಬೆಗಳು ಆ ಯಾತ್ರಿಕನಿಗೆ
ಎತ್ತರವಾದಂಥ ಮರವಾದರೂ ಏನು ಇಲ್ಲದಂತಹ ಮರ ನೆರಳನ್ನು ಪಡೆದಂತಹ ಮರ ಇದ್ದರೆ ಅದು ಅದಕ್ಕೆ ಲಾಭ. ಅದಕ್ಕೆ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ऊंचा पेड़ है लेकिन वह यात्री को साया छाया नहीं दे रहा है. ಯಾತ್ರಿಕನಿಗೆ ನೆರಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ಅಷ್ಟೇ ಎತ್ತರವಾದರೂ ಏನು ಲಾಭ. ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪಂಥಿ ಕೋ ಛಾಯಾ ನೈ. ಪಂಥಿ ಅಂದರೆ ಯಾತ್ರಿಕ, ಪ್ರಯಾಣಿಕ, ಸಂಚಾರ ಮಾಡುವವನು. ಛಾಯಾ ಅಂದರೆ ನೆರಳು, ಛಾಯಾ ನೈ, ಅವರಿಗೂ ನೆರಳ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಅಂತಹ ಎತ್ತರವಾಗಿ ಮರ ಬೆಳೆದಿದೆ, ಆದರೆ ಏನು ಲಾಭ. ಫಲಲಾಗೆ ಅತಿ ದೂರ, ಹಸಿವಾಗಿದೆ, ಹಣ್ಣು ತಿನ್ನಬೇಕಂತ ಆಸೆ ಆಗಿದೆ, ಆದರೆ ಕೈಗೆಟುಕುವುದಿಲ್ಲ. ತುಂಬ ಎತ್ತರವಾಗಿ ಬೆಳೆದಿದೆ. ತುಂಬ ಎತ್ತರವಾಗಿ ಬೆಳೆದ್ರಿಂದ ಅದರಲ್ಲಿ ಮುಳ್ಳು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇರೋದ್ರಿಂದ, ಪೊರಕೆ ಬೀಳುವುದರಿಂದ ಮರವನ್ನು ಹತ್ತಾಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಎತ್ತರವಾಗಿಯೂ ಬೆಳೆದಿದೆ, ನೆರಳು ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಹಣ್ಣು ತಿನ್ನಬೇಕಂತೀವಿ, ಅದು ಎತ್ತರ ಆಗಿದೆ, ಕೈಗೂ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಶ್ರೀಮಂತನಾಗಿದ್ದಾನೆ, ತುಂಬ ಸಂಪಾದನೆಯನ್ನು ಗಳಿಸಿದ್ದಾನೆ, ಆದರೆ ಅನಾಥರಿಗೆ, ಅಂಗವಿಕಲರಿಗೆ, ವಿಧವೆಯರಿಗೆ, ಬಡವರಿಗೆ ದಾನ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಸ್ವಭಾವವನ್ನು ಅವನ ಗುಣದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಅಂದರೆ ಆ ಆಸ್ತಿ ಸಂಪತ್ತು ಇದ್ದು ಅವನು ವ್ಯರ್ಥ ಅಂತ ಕವಿದಾಸರು ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. समझा बच्चों आपने? तो अब हम इस पद्य के अंतिम चरणों पर चलेंगे. तो कवि वहां पर क्या कह रहे हैं देखेंगे. देखिए, दुख में सुमिरन सब करें, सुख में करें ना कोई. ನೋಡಿ, ಏನಂದ್ರೆ दुख में सुमिरन सब करें, सुख में करें ना कोई. ಸಂಕಟ ಕಾಲ ಇದ್ದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ದೂರ ಆಗ್ತಾರೆ. ಸುಖ ಇದ್ದಾಗ ಚೆನ್ನಾಗಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಬೇಕಾದ ಸಂಪಾದನೆ ಇದೆ, ದುಡ್ಡಿದೆ, ಹಣ ಇದ್ದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ನಮ್ಮ ಮಾತಾಡಿಸ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇರ್ತಾರೆ. ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದು ತಿಂದು ಉಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾಗ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಸಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಷ್ಟ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರು ಬರುವುದಿಲ್ಲ. ಅಂತಹ ಸಂಬಂಧಿಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಕಷ್ಟದ ಕಾಲದಲ್ಲಿ, ಸಂಕಟ ಕಾಲದಲ್ಲಿ, ತೊಂದರೆ ಇದ್ದಾಗ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೂಡಿ ಸಹಾಯ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಗುಣ, ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಏನೋ ನಮಗೆ ಹೊಂದ್ಕೊಂಡು ನಮಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂತಹ ಜನ ಇದ್ದರೆ ಅವನೇ ನಿಜವಾದ ನಂಟ. ಕಷ್ಟ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿದವನೇ ನಿಜವಾದ ನಂಟ. जो हमारे कष्ट के समय जब हमारी सहायता करता है, हमारा साथ देता है, वही हमारा मित्र है, हमारा संबंधी है. तो कभी यहाँ पर कहते हैं, जो सुख में सुमिरन करें तो दुख काहे होए. ಹಾಗಾದರೆ ಕವಿದಾಸ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸುಖದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡತಕ್ಕಪ್ಪ ಇದ್ದರೆ ಅವನು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಬೆರೆತು ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುವವನು ಅವನೇ ನಿಜವಾದಂತಹ ಮನುಷ್ಯ. ಅದಕ್ಕೆ ತೋ ದುಃಖ ಕಾಯೇ ಹೋಯ್. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿದರೆ ನಮಗೆಂದಿಗೂ ದುಃಖ ಬರುವುದೇ ಇಲ್ಲ. तो हमारे संकट काल में सहायता देता है, जीवन में हमें कभी कष्ट आता ही नहीं. तो इस प्रकार यहाँ पर कवि इस दोहे को रचाकर हमें सामाजिक मूल्यों को दे रहे हैं. हमारे जीवन में अच्छे गुणों को हमें अपनाना चाहिए, अच्छे गुणों के साथ हमारा जीवन व्यतीत करना चाहिए. तो बच्चों, आपको यह दोहा समझ में आया ना? ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗೆ ಇದರ ಭಾವಾರ್ಥ ತಿಳಿತಾ? तो अब मैं इस दोहे को गाने के रूप में गाऊंगा, आप ध्यानपूर्वक सुनिएगा. 5-17 कबीर के दोहे. पहला चरण. ऐसी बानी बोलिए मन का आपा होए, और को शीतल करे आप शीतल हो, आप शीतल हो. साँच बराबर तप नहीं,
झूठ बराबर पाप, साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप, जाके हृदय साच है, ताके हृदय आप, ताके हृदय आप, बड़ा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर, बड़ा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर, पंक्ति को छाया नहीं, फल लागे अति दूर, पंक्ति को छाया नहीं, फल लागे अति दूर, दुख में सुमिरन सब करई, सुख में करई ना कोय, दुख में सुमिरन सब करई, सुख में करई ना कोय, जो सुख में सुमिरन करई, तो दुख काहे होय, कबीरा सुख में सुमिरन सब करई, तो दुख काहे होए, कबीरा ऐसी बानी बोलिए, मन का आपा खोए, और को शीतल करई, आपनो शीतल होए, कबीरा आपनो शीतल होए, कबीरा आपनो शीतल होए, कबीरा। अच्छा बच्चों, आपने इस दोहे को सुना ना? अच्छा लगा आपको? तो बच्चों, मैं अब इस दोहे के आपको प्रश्न दूंगा। आप इन प्रश्नों को गृह कार्य के रूप में लिखकर लाइएगा। पहला प्रश्न है, खजूर के पेड़ से हमें क्या सीख मिलती है? खजूर के पेड़ से हमें क्या सीख मिलती है? तो दूसरा प्रश्न है बच्चों, हमें किस तरह की बातें करनी चाहिए? हमें किस तरह की बातें करनी चाहिए? तीसरा प्रश्न है, हम सच और झूठ में क्या अंतर है? सच और झूठ में क्या अंतर है? तो बच्चों, आप इन तीनों प्रश्नों को गृह कार्य के रूप में लिखकर लाइएगा और अपने शिक्षक से
बताइएगा। तो बच्चों, मैंने हिंदी तृतीय भाषा हिंदी वल्लरी 8वीं कक्षा इस पाठ्य पुस्तक से मैंने पूरे 17 पाठों को आपके सामने समर्पित कर दिया हूँ। तो बच्चों, आप इन पाठों को जब चाहे हिंदी यूट्यूब में हिंदी ज्ञान मित्र करके मेरा इधर चैनल है बच्चों, तो आप जब भी चाहे मेरे पाठों को आप देख सकते हैं, सुन सकते हैं, इसका आनंद ले सकते हो। तो बच्चों, मैंने जहाँ तक मेरे समझ में थी वहाँ तक मैंने आपको पूरे पाठों को आपको मैंने वितरित कर चुका हूँ। हाಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗೆ 2ನೇ ತರಗತಿಯ ತೃತೀಯ ಭಾಷಾ ಹಿಂದಿ ವಲ್ಲರಿ ಈ ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕದ 17 ಪಾಠಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲಲ್ಲಿ ನಾನು ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿದ್ದೇನೆ। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ತಾವುಗಳು ಈ ಪಾಠವನ್ನು ನಿಮಗೆ ಯಾವ ದಿನ ನೀವು ಕ್ಲಾಸ್ ಅಟೆಂಡ್ ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಅಥವಾ ಯಾವಾಗಲೂ ನಿಮಗೆ ಪಾಠ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ತಿಳಿದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನೀವು ಈ ಪಾಠಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಆನಂದವನ್ನು ಅನುಭವಿಸಿ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನನ್ನ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲಲ್ಲಿ ನೀವು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಆಮೇಲೆ ಐಕಾನನ್ನು ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪಾಠದೊಳಗ ನನ್ನ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಎಷ್ಟಿತ್ತು ಅವೆಲ್ಲವನ್ನು ನಿಮಗೆ ನಾನು ಅರ್ಪಿಸಿದ್ದೇನೆ। ಈ ನನ್ನ ಒಂದು ಕಿರು ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ। ತಾವು ಈ ಒಂದು ಅನುಭವವನ್ನು ಊಹಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಮತ್ತೆ ನನಗೆ ಮುಂದಿನ ಪಾಠಗಳು 9ನೇ ತರಗತಿ ಪಾಠಗಳು ಮತ್ತು 10ನೇ ತರಗತಿ ಪಾಠಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಅವುಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಪಾಠದಲ್ಲಿ ತಿಳಿದೇ ಇದ್ದಾಗ ಅಥವಾ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗದೇ ಇದ್ದಾಗ ತಾವು ಆ ಪಾಠಗಳನ್ನು ನೋಡುವುದು ಕೇಳಬಹುದು। तो बच्चों, आपको मैं ये सब कुछ आपके लिए अर्पित कर चुका हूँ। अब मैं आपसे विनती लेता हूँ, आपको मैं फिर मिलूँगा नए प्रश्नोत्तर द्वारा। सारे पाठों के प्रश्नोत्तरों को लेकर मैं आपके सामने आऊँगा। आप इंतज़ार कीजिए।